ललित पाटीलला या ससून रुग्णालयातून पळून जाऊन 8 दिवस झालेत। या 8 दिवसांमध्ये या ससून रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत। या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतायत का हे आपण पाहूयात। त्यासाठी आपल्यासोबत आहेत या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर। सर, या 8 दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या यंत्रणेकडून हा जो काही आरोपी होता तो का पळून गेला याबाबत काही विचारणा झाली आहे? आमचं जे हॉस्पिटल आहे हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे जे रुग्ण येतात हे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात। त्यामुळे तो पळून का गेला, काय गेला याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही तुम्हाला। पण तुम्हाला कोणी विचारणा केली तुमच्या खात्याच्या अंतर्गत, ज्या खात्यामध्ये तुम्ही काम करता? अजून तर काय कोणी मला विचारणा केलेली नाही आहे, पण ते फार तर ट्रीटमेंट काय एवढं विचारू शकतात। पण अजून म्हणजे कोणीच, म्हणजे तुमच्या विभागाचे आयुक्त असतील, संचालक असतील किंवा मंत्री महोदय असतील, कोणीच याबाबत विचारलेलं नाही? मी ज्या दिवशी घटना झाली, जेव्हा पेपरमध्ये गोष्टी आल्या, तर आदल्या दिवशी असं पेशंट ॲब्सेंट झालं मी आमच्या कमिशनर सरांना सांगितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पेशंटची काय केस डिटेल्स आहे, त्याचा आजार कुठला आहे आणि त्याला कोण डॉक्टर उपचार करत होते, हे सगळं डिटेल्स मी त्यांना पाठवून दिलेले आहेत। अच्छा, पण कोणी विचारलं नाहीये बरं का, एवढी घटना होऊन देखील। आता सर मला सांगा की हा आय ऑलरेडी इन्फॉर्म देम, मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे ना, मंत्री महोदयांना मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांनी विचारणं आणि मी सांगणार इट्स ऑल्सो सेम। नाही, पण आता त्याच्यानंतर पण इन्फॉर्म केलेलं आहे, बरोबर आहे। नाही, पण त्याच्यानंतर देखील सर अनेक प्रश्न आहेत की हा जो ललित पाटील होता तर त्याच्यावरती एकूण किती डॉक्टर उपचार करत होते आणि कोणत्या आजारांसाठी त्याच्यावरती उपचार सुरू होते? त्याच्यावर एक माझ्या मते 6 डॉक्टर उपचार करत होते आणि आजार हे कसे असतात की प्रत्येक पेशंटची कॉन्फिडेन्शियली ठेवायला लागते। तर तो ही वॉज पोस्टेड फॉर सर्जरी आणि त्यानंतर तो ॲब्सेंट झाला। कुठल्या स्वरूपाची सर्जरी होती? किती आजार होते त्याला? 1 होता, 2 होता, 3 होते, 4 होते? त्याची एक सर्जरी त्याची आम्ही पोस्ट केलेली होती। ही सर्जरी त्याच्या कधी करण्यात येणार होती, म्हणजे प्लॅन कधी केली होती? एवढं तर मला पेपर बघायला लागेल, पण ही वॉज मला जे काय मला रिकलेक्ट होत आहे तरी मला कन्सर्न डॉक्टरांशी बोलायला लागेल, पण आफ्टर सर्जरी मला जे काय आठवतं आहे की ही वॉज पोस्टेड फॉर सर्जरी आणि त्याची परमिशन आम्ही प्रिझनला पाठवलेली होती, कारण वी हॅव टू टेक द कन्सेंट। सर्जरी करताना आपण पेशंटची कन्सेंट घेतो आणि प्रिझनची सुद्धा आपल्याला कन्सेंट लागते आणि द सेम टाईम ॲनेस्थेशिया फिटनेससाठी आपण पाठवतो। जर ॲनेस्थेशियाने फिटनेस दिला असता तर त्याची सर्जरी झाली असती। माझा प्रश्न होता की त्याची सर्जरी करायचा निर्णय कधी, कोणत्या तारखेला घेण्यात आला होता? आजाराबद्दलचा निर्णय मी तुम्हाला फारसं डिटेल त्याबद्दल सांगू शकत नाही। अच्छा, बरं। मला जे रिकलेक्ट होतं, जे मला आठवत आहे की त्याची सर्जरी आम्ही तो निघून जाण्याच्या आधी केलेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही सर्जरी केली होती का करायची होती आणि ती त्याच्यासाठी परमिशनसाठी आम्ही प्रिझनला पाठवलं होतं आणि सेम टाईम ॲनेस्थेशिया रेफरन्स सुद्धा केलेला होता। विचारण्याचं कारण हे आहे की रविवारी तो ड्रग रॅकेटच्या आरोपाखाली म्हणजे त्याचे साथीदार पकडले गेले शनिवारी आणि रविवारी तो इथून निघून गेला, तर ही त्याची सर्जरी करण्याची गरज आहे। हे प्लॅन कधी करण्यात आलं होतं की नाही तुम्हाला सांगताय? जे रिकलेक्ट होतं तो हे सगळं डिसिजन हे ट्रीटिंग डॉक्टर घेतात आणि जेव्हा पेशंटच्या सर्जरीच्या आधी तर क्लिनिकल डॉक्टर बघतात की ही इज ऑप्टिमली फिट फॉर टू सर्जरी। कोण डॉक्टर आहेत, किती डॉक्टर आहेत ते नाही सांगू शकत। ते नाही सांगू शकत सर, का नाही सांगतायत? म्हणजे ही गोष्ट कशासाठी हे कॉन्फिडेन्शियल ठेवायचं? मला एक सांगा की ट्रीटिंग डॉक्टर सर्जन ठरवतात, ते डिसिजन घेतात की आणि फिटनेस होतं आपण ऑपरेशन करतो। किती डॉक्टर आहेत? हे टीम किती डॉक्टर? विचारण्याचं कारण टोटल त्याला 6 डॉक्टर ट्रीट करत होते। ही हॅड अ मल्टिपल एलिमेंट अंडर हुम 6 डॉक्टर वर ट्रीटिंग। त्याला मल्टिपल आजार होते, त्याला 6 कन्सर्न स्पेशल डॉक्टर ट्रीट करत होते। 6 डॉक्टर ट्रीट करत होते सर त्याला? 6 म्हणजे इतक्या गंभीर आरोपांमध्ये जो अटक आहे त्याला इतके गंभीर आजार आहेत आणि त्यासाठी 6 डॉक्टर ट्रीट करतायत त्याला? आता एखादा डॉक्टर कोण आहेत हे तुम्ही सांगत नाहीत सर? आता समजा मी आता उदाहरण सांगतो। समजा एखाद्या पेशंटला डायबिटीस आहे, एखाद्या पेशंटला त्याच पेशंटला डायबिटीस आहे, आजार कोणते होते हे तुम्ही सांगत नाही सर? मी जनरल सांगतोय की एखाद्या पेशंटला डायबिटीस आहे, एखाद्या पेशंटला हार्ट डिजीज आहे, एखाद्या पेशंटला किडनी डिजीज आहे, तर त्या पेशंटला हार्टचा डॉक्टर वेगळा बघतो, किडनीचा डॉक्टर वेगळा बघतो, नंतर लंगचा डॉक्टर वेगळा बघतो। सो डिफरंट ऑर्गन्स हे डिफरंट स्पेशालिटी असते, त्यामुळे एक डॉक्टर
बघणं हे शक्य नाही. समजा कोणाला हाडांचं असतं, कोणाला स्किनचा विचार, त्यामुळे त्या पेशंटला किती डॉक्टरने बघावं हे पेशंटच्या सिम्पटमवर अवलंबून असतं. असे काही सिम्पटम्स त्याला किती होते, किती म्हणजे 6 डॉक्टर एकाच रुग्णाला बघतायत? की एखाद्या पेशंटचे सिम्पटम आपण त्याची ही पर्सनल माहिती ही डिस्क्लोज करता येते, पण त्याला 6 डॉक्टर बघत होते एवढं मी सांगू शकतो. तो आरोपी पळून गेलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आता खरं तर काही गोपनीय ठेवण्याचं कारण तसं काही वाटत नाहीये की जो आरोपी पळून गेलाय. पेशंटची जी माहिती असते. सर आता बरं ठीक आहे, आता सर बघा, तो अटक झाला होता 2020 मध्ये, ऑक्टोबर 2020 मध्ये, आणि पळून गेला तो आत्ता या ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे 3 वर्ष तो अटकेत होता. त्यापैकी 16 महिने तो या ससून रुग्णालयात राहिलाय. तर त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की इतके दिवस त्याच्यावरती असे काय उपचार करण्याची गरज होती, हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. सर तुम्ही मेडिकल टर्म मला सांगता आहात की अमुक अमुक हे डॉक्टर ठरवतात, तमुक तमुक ते डॉक्टर ठरवतात, त्याच्यानंतर हे असं असं करायला लागतं. सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे की या 3 वर्षांपैकी 16 महिने तो इथे कसा काय राहू शकतो, आणि ज्या दिवशी त्याला पकडलं जातं ड्रग रॅकेटमध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याची सर्जरी करण्याची शिफारस नक्की कोण करतं, ह्या प्रश्नाची उत्तरं सर तुम्ही देत नाही आहात. 2 मिनिटं ऐका. आता तो 16 महिने होता का 22 महिने होता, मला इथे येऊन 9 महिने झालेले, त्यामुळे तो आउट ऑफ क्वेश्चन की तो 16 महिने, त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकतो. दुसरं, ड्रग रॅकेटमध्ये तो पकडला जाणं आणि ट्रीटमेंट देणं हे 2 विसंगती आहे. त्यामुळे ते ट्रीटिंग डॉक्टर पेशंटला रोज बघत असतात आणि ते ठरवतात की याचं आपण ऑपरेशन करायला पाहिजे. त्याचा आणि ड्रग रॅकेटचा पकडण्याचा काहीही अर्थार्थी संबंध नाही. आपण एका मिनिटासाठी तुमचं मान्य करू, ड्रग रॅकेटचा काही संबंध नाही, परंतु याच 16 नंबर वॉर्डमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यातले आरोपी, ज्याच्यामध्ये आर्थिक घोटाळ्यातले असतील, एक माजी आमदार, त्याच्यानंतर पुण्यातल्या ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्याच्यामधले असतील, असे अनेक नामचीन गुन्हेगार जे आहेत किंवा आरोपी जे आहेत ते इथे उपचार घेतात, महिनोन महिने या ठिकाणी उपचार घेतात. तर मग हे कसं काय? प्रश्न फक्त एका ललित पाटीलचा नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तेव्हा मी पेशंटला त्याचं नाव, त्याचे इकॉनॉमी स्टेटस हे कोणी मी म्हणजे आमची संस्था, मी म्हणजे एकटा डीन नव्हे, इज अ टीम ऑफ डॉक्टर्स. सो वेन एव्हर द पेशंट जेव्हा तो आमच्याकडे येतो, ही इज सीन बाय अ डॉक्टर आणि तो डिसिजन घेतो. त्या डॉक्टरच्या डिसिजनमध्ये ससून प्रशासन कधीही ढवळाढवळ करत नाही. सर तुम्ही म्हटलात की त्याचं नाव विचारत नाही, त्याचं इकॉनॉमिकल स्टेटस तुम्ही विचारत नाही. तुमची यंत्रणा तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, पण इकॉनॉमिक स्टेटसच्या आधारे तर सगळं होतं असं दिसतंय. कारण मग इतर रुग्ण जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने उपचार घेऊन निघून जातात. हे इतके नामचीन किंवा पैसे असलेले जे काही आहेत लोक, ते इथं का राहतात, हा साधा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे. ते सांगितलेलं आहे की इथे आर्थिक स्थिती ह्या प्रिझनरची, आता मला एक तुम्ही सांगा, जेव्हा तो जेलमध्ये जातो त्याचा आर्थिक स्थिती आम्हाला डॉक्टरांना कोणाला माहीत नसते. त्याला जे सिम्पटम, त्याला जे आजार असतात हे डॉक्टर ठरवतात आणि त्याला ट्रीटमेंट देणं त्याला रोग्याला आमचं हे नैतिक कर्तव्य आणि बंधनकारक. सर आता ठीक आहे, याही प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही. आता तुम्ही मला हे तर सांगू शकाल की ललित पाटील इथून पळून गेल्यानंतर या 16 नंबर वॉर्डमध्ये जे रुग्ण उपचार घेत होते, जे खरं तर आरोपी आहेत, त्यांनी येरवडा कारागृहामध्ये असणं अपेक्षित आहे, त्यापैकी किती रुग्णांना आता पुन्हा पाठवण्यात आलं येरवडा कारागृहामध्ये, आणि ते कोण कोण आहेत? मी ते सांगतो की आमच्याकडे एक प्रिझर कमिटी आहे, 3 लोकांची कमिटी आहे. ते दर शनिवारी त्या रुग्णांचा रिव्ह्यू घ्यायला मी ऑलरेडी आधी पण सांगितलेलं आहे, आत्ताही सांगितलेलं आहे, आणि या शनिवारी रिव्ह्यू झालेला आहे. त्यांनी ते कन्सर्न डॉक्टरांना बोलून घेतलेलं आहे आणि ते कन्सर्न डॉक्टरांनाशी बोलून त्यांनी सांगितलेलं आहे की जे रुग्ण बरे होणार असतील 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्ज करा. ज्या लोकांना ट्रीटमेंट द्यायची असेल तुमच्या लेवलला ते त्यांना ट्रीटमेंट द्या. त्यापैकी किती जण परत गेलेत कारागृहामध्ये? आता इतकं तर मला 3 गेले का 4 गेले सांगण्यापेक्षा जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांना मी परत पाठवलेलं आहे आणि ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. आता मी हे सांगू शकत नाही किती डिस्चार्ज झालेले आहे, आणि रुग्ण येत असतात, ॲडमिट होतात, ट्रीटमेंट घेतात आणि ते घरी जातात. तुम्ही कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की या ललित पाटीलवरती कोणते डॉक्टर उपचार करत होते, त्याला कोणते आजार होते, त्याची शस्त्रक्रिया करण्याची शिफारस कोणी केली होती, आणि ललित पाटील इथून पळून गेल्यानंतर इतर जे काही आरोपी आहेत इथे 16 नंबर वॉर्डमधले, त्यापैकी किती तुरुंगामध्ये परत गेलेत, कोण कोण परत गेलेत, यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सर तुम्ही देत नाही आहात. गोपनीय म्हणून तुम्ही हे नाकारत आहात. म्हणणं आहे की मी तुम्ही जे विचारताय याला मी कुठल्याही तुमच्या प्रश्नाला सहमत नाही. मी डीन या नात्याने, संस्था प्रमुख या नात्याने सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहेत.
नाही प्रेक्षकांनी ठरवायचं आहे की ठाकूर सरांनी जी काही उत्तरं दिलेली आहेत तर त्याच्यातून खरंच काही अर्थबोध होतो का. कारण लोकांच्या मनामध्ये काही साधे प्रश्न आहेत की जो आरोपी या ठिकाणी इतके महिने तळ ठोकून आहे तो इतक्या गंभीर आजारांसाठी जर इथं उपचार घेत असेल तर त्याच्यावरती उपचार करण्याची गरज आहे अशी शिफारस करणारे डॉक्टर कोण आहेत हे तर समोर यायला हवं. तेही समोर येत नाहीये. आणि त्यानंतर तो पळून गेल्यानंतर जे इतर आरोपी आहेत त्यांना किती आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवले या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती माझ्या लेखी तर सर मिळालेली नाहीये. माझ्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आमची ऑनगोईंग प्रोसेस आहे, किती पेशंट प्रिझनर येतात, किती डिश होतात, माझ्या मते ही प्रोसेस रोज चालू असते. रोज चालू असते आणि त्याला कन्सर्न डॉक्टर आणि आमची जी कमिटी हे व्हेरीफाय करत असतं. आणि माझ्या मते जे डॉक्टरचं ओपिनियन असतं ते आम्ही ते ग्राह्य धरतो. या सगळ्यामुळे एक प्रामाणिकपणे तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे की ससूनच्या विश्वासार्हतेवरती काही प्रश्न निर्माण झालेत असं वाटतं तुम्हाला. मला तर असं काही वाटत नाही आहे. कारण मी आल्यापासून जी OPD 1200ची होती ती 2000वर गेलेली आहे. ते इन्कम्बन्सी पेशंटची इंडोर असतात ते साधारणतः 1400 असतात. 4 ठिकाणी आपण ऑर्थोपेडिक्सला ICU चालू केलं आहे, रेस्पिरेटरी केअर युनिट चालू केलेलं आहे, बर्न्स ICU पहिल्या महाराष्ट्रात चालू आहे, न्यूरो ICU केलं आहे, पीडियाट्रिक्स. त्यामुळे आमची जी क्षमता आहे लोकांचा आमच्याचा विश्वास नक्कीच वाढलेला आहे. ओबेसिटी सर्जरी माझे पोस्टर आहे. आत्ताच आम्ही 170 किलो पेशंटचं ऑपरेशन केलेलं आहे. हे असं कळालं की सर त्या ललित पाटीलला सुद्धा ओबेसिटीसाठी सर्जरी करायची होती. म्हणजे मला माहित नाही. जाड होतं ना. ओबेसिटी सर्जरी पेशंट नसतो का हे डॉक्टर ठरत असतात. त्याला गरज असते. शिफारस केली होती त्याची ओबेसिटीची काहीतरी सर्जरी करायची. मला असं म्हणायचं आहे की ज्या पेशंटला सिम्पटम असतात हे डॉक्टर निर्णय घेत असतात. ललित पाटीलला होते थोडं जाड दिसतोय तो जाताना. चालेल मला माहित नाही. मी ते पळताना काही बघितलेलं नाहीये. पळत नाही चालत गेला इथून सर तो. चालताना मी तर काही बघितलेलं नव्हतं. तर ठीक आहे सर. ठाकूर सरांच्या मते ऑल इज वेल, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही छान सुरू आहे. आता त्या छान सुरू असण्यामुळेच ठाकूर सरांना कोणी म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी स्वतःहून अद्याप तरी या सगळ्या प्रकरणाबाबत कोणती विचारणाच केलेली नाहीये. ठीक आहे, मी त्यांनाही वाटत असेल की ऑल इज वेल. आता लोकांनी ठरवायचं आहे की खरंच ऑल इज वेल आहे का. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.